DRG Kids. बाळ गणेश आणि कुबेर ही गोष्ट आहे बाळ गणेश आणि कुबेर यांची. कुबेर ज्यांना धनाची देवता म्हणतात, ज्यांच्याकडे धनाची काहीच कमी नाही. पण त्यांना एक दिवस त्यांच्या धनसंपत्तीचा गर्व झाला आणि ते आपल्या धनसंपत्तीचा परिचय देण्यासाठी शंकराकडे जातात आणि म्हणतात, भगवान भोलेनाथ, आज मी तुमच्याकडे एक विनंती घेऊन आलो आहे. कृपया तुम्ही माझ्या सुंदर महालात चला आणि भोजन ग्रहण करा. मी आपल्याला भोजनाचं आमंत्रण द्यायला आलो आहे प्रभू. तुम्ही आणि माता पार्वती दोघेही माझ्या महालात यावं आणि भोजन ग्रहण करावं हीच माझी इच्छा आहे. बस इतकी इच्छा माझी पूर्ण करा प्रभू. शंकर कुबेरच्या मनातील गोष्ट समजून जातात. त्यांना कळतं की कुबेर त्यांना जेवणाचं आमंत्रण देण्याच्या निमित्ताने त्याच्या धनसंपत्तीचा परिचय देऊ इच्छितो. त्यामुळे शंकर कुबेरला म्हणतात, कुबेर, मी आपले निमंत्रण स्वीकार करतो, परंतु हे सारे भक्तगण, ही पूर्ण धरती ज्याच्यावर मी इथे कैलाशवरून लक्ष ठेवू शकतो, हे सगळं काही सजीव, ही पूर्ण सृष्टी माझी आहे आणि म्हणून मी कैलाश पर्वत सोडून नाही जाऊ शकत. मी आपले आमंत्रण स्वीकार करतो, किंतु मी कैलाश पर्वत सोडून नाही येऊ शकत. ठीक आहे भगवंत. माता पार्वती, किमान तुम्ही तरी या. माझे भोजनाचे आमंत्रण स्वीकार करा. आम्ही आपल्या आमंत्रणाचा सन्मान करतो कुबेर, परंतु जिथे महादेव नाहीत तिथे मी सुद्धा नाही. जे त्यांचे कार्य आहे तेच माझेही कार्य आहे. आम्ही दोघे कैलास पर्वत सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मग काय ह्या समस्याचं काही समाधान नाही? मी आपल्याला भोजनाचे आमंत्रण द्यायला आलो आहे प्रभू. माझी हीच इच्छा आहे की आपण माझ्या महालात येऊन भोजन ग्रहण करावे. काहीतरी करा प्रभू. थोडा वेळ शांत बसल्यावर शंकर म्हणतात, कुबेर, तुम्ही इतक्या लांबवरून आमंत्रण देण्यासाठी आला आहात म्हणून आम्ही तुम्हाला निराश नाही करणार. आम्ही आपले निमंत्रण स्वीकारतो. तुम्ही एक काम करा, पार्वती आणि मी तर नाही येऊ शकत, परंतु तुम्ही बाळ गणेश आणि मूषकराज यांना घेऊन जा. तो तुमच्या महालात येऊन भोजन ग्रहण करेल. खूप खूप धन्यवाद प्रभू. तुम्ही माझ्या महालात येण्यासाठी बाळ गणेश यांना पाठवत आहात. तुम्ही माझं आमंत्रण स्वीकार करून माझ्यावर कृपा केली आहे प्रभू. मी तुमचा आभारी आहे. तथास्तु. कुबेर आपल्या रथात बाळ गणेश आणि मूषकराजला घेऊन आपल्या महालात घेऊन जातात आणि महालात पोहोचताच मूषकराज बाळ गणेश यांना म्हणतात, गणेशजी, हा महाल तर किती मोठा आहे ना, आणि किती सुंदरही आहे. बघा बघा, इथे तर सोन्याच्या विटा पण आहेत. कुबेर मोठे गृहस्थ आहेत आणि धनवान आहेत, म्हणजे धनाचे देवताच आहेत म्हणा. मूषकराज, आपल्याला या गोष्टीशी काय घेणं देणं? आपण इथे पोटभर जेवायला आलो आहोत. कुबेर महाराजांनी आपल्याला आमंत्रण दिलं आहे. चल जेवायला जाऊया. गणेशजी, तुम्ही इथे नका बसू. मी आपल्यासाठी सोन्याचं सिंहासन बनवलं आहे. त्या सोन्याच्या सिंहासनावर बसून तुम्ही भोजन ग्रहण करा. अरे वा कुबेर महाराज, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. जशी आपली इच्छा, आम्हाला तर फक्त जेवण हवं. थोड्या वेळात कुबेराचे सेवक जेवण घेऊन येतात. घ्या घ्या गणेशजी, गोड गोड लाडू खा. आम्हाला माहितीये की तुम्हाला लाडू खूप आवडतात. अशा प्रकारे गणेशजी एका झटक्यात सगळे लाडू खाऊन टाकतात आणि तसंच ते डाळ भात, सगळ्या भाज्या, सगळं खाण्याचं भांडार संपवतात. तरीही त्यांचं पोट भरत नाही. अजून काय हवंय गणेशजी? अजून काय खाऊ इच्छिता आपण? आमच्या इथे खाण्याची काही सुद्धा कमी नाही. असं म्हणताच बाळ गणेश त्यांच्या मनातली गोष्ट जाणून घेतात. ते मनातल्या मनात म्हणतात, अच्छा, तर ही आहे गोष्ट. इतका गर्व आपल्या धनसंपत्तीचा. आता तर यांना धडा शिकवायलाच हवा. कुबेर महाराज, अजूनपर्यंत माझ्या पोटातला एकही कप्पा नाही भरला. मला अजून भूक लागलीये. अजून काहीतरी खायला द्या ना. हो हो, नक्कीच गणेशजी. आपल्यासाठी अजून भोजन मागवतो. तुम्ही कुबेरच्या महालात आहात, कुबेरच्या. इथे कुठल्याही गोष्टीची काहीच कमी होणार नाही. सेवक, कोण आहे तिकडे? गणेशजींसाठी अजून भोजनाची तयारी करा लवकर.
महालातील सर्व भांडार धान्य संपून जातं. सगळे सेवक घामाघूम होतात आणि जेवण बनवता बनवता रात्र होते. शेवटी ते महाराज कुबेरकडे येऊन म्हणतात, महाराज कुबेर, सगळं धान्याचा भंडार संपलेला आहे. काहीच धान्य शिल्लक नाहीये. आता काय करायचं? जा, आत्ताच्या आत्ता गावात जा आणि धान्य घेऊन या. साक्षात गणेशजी आपल्या इथे भोजनासाठी आले आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही झाली पाहिजे. माझ्या राज्यात खूप सारं धन आहे, खूप सारं धान्य आहे. जा, घेऊन या आणि गणेशजीसाठी अजून भोजन तयार करा. कुबेर जेवढं आणायचे गणेशजी सर्वच्या सर्व जेवण संपवून टाकायचे. परंतु गणेशजी यांची भूक शांतच होत नव्हती. कुबेर महाराज, लवकर जेवण घेऊन या. मला खूप जोरात भूक लागली आहे, नाहीतर मी इथल्या सगळ्या गोष्टी खाऊन टाकीन. बघता बघता गणेशजी तिथले सगळे सोन्याचे सिंहासन, खुर्च्या, छोटे मोठे भांडे खाऊन टाकतात. तरी पण त्यांची भूक मिटत नाही. शेवटी सगळा महाल रिकामा होतो आणि ते कुबेरजींना म्हणतात, माझी भूक शांतच होत नाहीये. जर तुम्ही माझी भूक शांत नाही केलीत तर मी तुम्हाला खाऊन टाकेन. लवकरच मला काहीतरी खायला घेऊन या, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकेन. अरे देवा, हे काय होतंय? गणेशची भूक तर शांतच होत नाहीये. मला वाटतंय माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे. नक्कीच यातून मार्ग तर शंकर भगवानच काढू शकतात. गणेशजी, मी आत्ता येतो. मी तुमच्यासाठी काहीतरी भोजन घेऊन येतो. तुम्ही शांत व्हा. कुबेर त्यांचा रथ काढतात आणि सरळ कैलास पर्वतावर जातात आणि शंकरांना म्हणतात, हे भोलेनाथ, माझं काही चुकलं आहे का? मला खाण्याची धमकी देत आहेत गणेशजी. मी तर पूर्ण भंडार रिकामे केलं, गावातील सर्व भंडार रिकामे केले, पण गणेश यांची भूक तर शांतच होत नाहीये. तुम्हीच मला वाचवा प्रभू, नाहीतर गणपती मला खाऊन टाकतील. कुबेर, तुम्ही तर धनाचे देवता आहात. तुम्ही सगळ्यांना धन वाटता, परंतु मी तुमच्या मनातली गोष्ट जाणली होती. तुम्ही तुमच्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी आम्हाला आमंत्रण देण्यासाठी आला होतात. आम्ही बाळ गणेशला पाठवलं आणि त्याचीच शिक्षा आता तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला तुमच्या संपत्तीचा गर्व झाला होता. तुम्ही अहंकाराने भरला होतात आणि आता तुम्ही तुमची हवी तेवढी संपत्ती लावा. गणेशची भूक तुम्ही शांत नाही करू शकत. हे तर होणारच होतं. माता पार्वती, तुम्हीच काहीतरी करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. हा तर अनर्थ झाला आहे. मी अहंकारात बुडलो आणि माझा अहंकारच मला खाईल असं मला वाटलं नव्हतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी भविष्यात असा दुस्साहस कधी करणार नाही. मी या संपत्तीचा योग्य तो वापर करेन सगळ्यांच्या मदतीसाठी. आणि मी माझ्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो होतो, पण मला क्षमा करा. माता पार्वती, मला वाचवा. माता पार्वती कुबेरला एक वाटी भात बनवून देते आणि म्हणते, कुबेर महाराज, हे तुम्ही गणेशला द्या. पण माता, ह्या एक वाटी भाताने गणेश यांची भूक शांत होईल का? मी जसं म्हणालीये अगदी तसंच करा. माता पार्वतीने एक वाटी दिलेला भात घेऊन कुबेर हे महालात परत येतात आणि गणेशजींच्या हातात एक वाटी भात ठेवतात आणि तो एक वाटी भात खाऊन गणेशजी म्हणतात, अरे, हे तर खूपच स्वादिष्ट आहे. माझं पोट भरलं. आता मला काहीच नको खायला. मला खूप झोप येतेय. इतक्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या, परंतु या भाताची चव कशातच नव्हती. याने तर माझा आत्मा तृप्त झाला. माझी भूक शांत झाली आहे. कुबेर महाराज, आता आम्हाला निघायला हवं. हे ऐकल्यावर कुबेर यांना समजतं की पार्वती मातेने प्रेमाने बनवलेल्या एक वाटी भाताने गणेशजींची भूक शमली, जी की माझ्या सगळ्या संपत्तीनेही शमली नाही. मला क्षमा करा गणेशजी. मला माझ्या संपत्तीचा अहंकार झाला होता. कदाचित त्यामुळेच भगवान शंकर यांनी माझं आमंत्रण स्वीकारून तुम्हाला भोजनासाठी पाठवलं आणि तुम्ही माझा अहंकार चूर चूर केलात. मला माझ्या संपत्तीचा खूप गर्व होता, पण ह्यापुढे मी कधीही अहंकार आणि गर्व करणार नाही.
गणेशजी त्यांना धन्यवाद देऊन आपल्या घरी कैलास पर्वतावर निघून जातात. हे माते, आज जर तुझा एक वाटी भात आला नसता तर मी कुबेर महाराजांना गिळून टाकलं असतं. हो हो गणेश, आपल्या आई वडिलांच्या मनातलं तू बरोबर ओळखलंस आणि कुबेरच्या अहंकाराला तोडला. आता यापुढे कुबेर कधी असं नाही करणार. अशा प्रकारे गणेशने कुबेरांचा अहंकार तोडला. आपल्या धनसंपत्तीचा वापर दुसऱ्यांच्या भल्यासाठी करायला हवा, आपल्या धनसंपत्तीचा देखावा करण्यासाठी नाही.